नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे थंडी स्पेशल मेथी आणि डिंकाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। इथे मी सर्व ड्राय फ्रुट्स जवळजवळ 1.5 पाव किंवा काही ड्राय फ्रुट्स अर्धा किलो अशा प्रमाणात घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय फ्रुट्सचे प्रमाण कमी जास्तही करू शकतात। आणि खारीक खोबरं याचे प्रमाण 1 किलो घेतलेले आहे। आणि चिलगोंजा आणि अळीवाचे प्रमाण 50-50 ग्रॅम घेतलेला आहे। आणि डिंक हा मी इथे पावशर घेतलेला आहे। चला तर मग आपण थंडी स्पेशल मेथी डिंकाचे पारंपरिक पद्धतीने लाडू कसे करायचे त्याची रेसिपी बघूयात। काही जण तेल गुळाचे लाडूही करतात, पण तेलापेक्षा तूप खाणे सर्वोत्तम आहे, त्यामुळे मी इथे तूप आणि गुळाचे लाडू करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 किलो खारीक घेतली आहे आणि त्याच्यातील बिया काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आणि 1 किलो सुकं खोबरं तेही किसणीने किसून घेतलेलं आहे। आता थोडं खारीक आणि थोडं खोबरं असं थोडा पोर्शन घेऊन मी मिक्सरवर हे बारीक फिरवून घेतलेलं आहे। तुमच्या घराजवळ जर कांडप मशीन असेल तर तिथेही खारीक खोबरं बारीक करून मिळते, परंतु मी इथे थोड्या पोर्शन मध्ये खारीक खोबरं मिक्सरवरच घरी बारीक करून घेतलेलं आहे। इथे मी मोठ्या घमेल्यामध्ये हे सर्व आता साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घालणार आहे। सर्व खारीक खोबरं बारीक करून झाल्यानंतर इथे 1 वाटी मेथी दाणा घेतला आहे, तोही तव्यावर छान असा भाजून घ्यायचा आहे। मेथी दाणा छान भाजून झाल्यानंतर मिक्सरवर त्याला बारीक दळून घ्यायचा आहे। मिक्सरवर त्याची छान पूड झाली की आपण एका बाउल मध्ये घेऊन तो तुपात भिजवत ठेवायचा आहे। हे मेथीची पूड आपल्याला 4 ते 5 तासासाठी तुपामध्ये भिजवत ठेवायची आहे। तुम्ही जर तेल गुळाचे लाडू करणार असाल तर तेल घातलं तरीही चालेल, पण मी इथे तेलाऐवजी तुपाचा वापर करणार आहे, त्यामुळे मी इथे हे मेथी पावडरही तुपात भिजवून ठेवणार आहे। तुम्ही अगदी रात्रभर भिजत ठेवली तरीही चालेल। तर आता ही तुपामध्ये छान भिजली गेली की इथे मी आता थोड्याशा तुपावर हे मामरा बदाम घेतला आहे। मामरा बदामही हलकासा भाजून घ्यायचा आहे। इथे मी साध्या बदामाऐवजी मामरा बदामाचा वापर केलेला आहे, कारण साध्या बदामापेक्षा मामरा बदामामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत आणि बुद्धीसाठी आणि डोळ्यांसाठी तर हा सर्वोत्तम असा बदाम आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर मामरा बदामची रेसिपी जरूर बघा आणि त्याचे फायदेही तुम्हाला मग कळतील। इथे अक्रोडही थोड्याशा तुपामध्ये हलकासा भाजून घ्यायचा आहे। आता इथे काजूही आपण थोडंसं हलक्या रंगावर परतून घेत आहोत। शक्यतोवर ड्रायफ्रुट्स हे कच्चेच वापरावे, जास्त गरम झाले की त्याच्यातील जीवनसत्व निघून जातात। परंतु मी हे जास्त क्वांटिटीमध्ये लाडू करते, मला महिनाभर पुरतील असे हे लाडू मी करते, त्याच्यामुळे थोडी जास्त क्वांटिटी आहे आणि ड्रायफ्रुट्स हे खऊट होऊ शकतात, त्याच्यामुळे मी हलकसं इथे सर्व ड्रायफ्रुट्स गरम करून घेत आहे। तुम्ही जर कमी प्रमाणात लाडू बनवणार असाल तर ड्रायफ्रुट्स असेच न भाजता मिक्सरमध्ये बारीक करून घातले तरी चालतील। इथे हलकेसे काजू गरम झालेले आहेत, आता मी काढून घेते। ही गोडंबी आहे, गोडंबी ही मी हलकीशी परतून घेत आहे। बऱ्याच लोकांना गोडंबी काय आहे माहित नाही, परंतु हिवाळ्यात थंडीचे किंवा मेथीचे डिंकाचे लाडू करताना गोडंबी ही अवश्य घालावी। ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे किंवा बाळंतपणात आपण जे लाडू करतो त्या लाडूंमध्येही ही गोडंबी घालायची असते। कंबरदुखीचा वगैरे त्रास ज्यांना आहे त्याच्याने हा त्रास कमी होतो। हाडांसाठी खूप ही गोडंबी चांगली आहे, त्यामुळे गोडंबीचा वापर तुम्ही अवश्य करा लाडूंमध्ये। इथे मी पावशर गोडंबी घेतलेली आहे। लाडू करण्यासाठी 1 किलो तूप मी इथे वापरणार आहे, तर त्याच्यातीलच थोडे तूप मी ड्रायफ्रुट्स भाजायलाही घेतलेलं आहे आणि उरलेलं तूप आपण पाक करायला वापरणार आहोत। आता इथे डिंक घेतलेला आहे, तोही तुपावर छान तळून घ्यायचा आहे। बारीक गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। तो पूर्णपणे फुलला की तोही मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून
लाडवामध्ये घालायचा आहे। इथे बघू शकता मस्तपैकी हा डिंक फुलत आहे। तर अशा प्रकारे सर्व डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे। मी अंदाजाने ड्रायफ्रुट्स आणि डिंकही घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे आणि डिंकाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे बघू शकता मस्त हा डिंक फुललेला आहे। अशाच प्रकारे मी सगळा डिंक तळून घेते। इथे मी चिलगोजा घेतलेला आहे। हा चिलगोजा बऱ्याच लोकांना माहित नाही, परंतु ड्रायफ्रुट्सच्या दुकानात हा चिलगोजा तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल। चिलगोजामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात आणि चिलगोजा हे इम्युनिटी बूस्टर म्हणूनही खाल्लं जातं। चिलगोजामुळे हाडं तर बळकट होतातच, पण दातांच्या आरोग्यासाठीही चिलगोजा हा खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि इथे अळीव घेतलेली आहे। कोणी ह्याला अळीव म्हणतात, कोणी हळीवही म्हणतात। अळीवमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन, कॅल्शियम हे असतात, त्याच्यामुळे लाडूंमध्ये ह्याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो। किंवा स्पेशली अळीवाचे लाडूही लोक करतात। ज्यांना रक्ताची कमतरता आहे, रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठीही अळीव खाल्ली जाते। हाडांना बळकटी येण्यासाठीही अळीवाचा वापर केला जातो। चिलगोजा आणि अळीव हलकसं गरम करून मिक्सरला बारीक करून घेते। इथे 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तेही थोडं थोडं प्रमाणात घेऊन कढईमध्ये छानसं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। आपण जे ड्रायफ्रुट्स, खारीक, खोबरं सर्व बारीक करून एका घमेल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, तर त्याच्यावरच हे आपल्याला गव्हाचं पीठही घालून घ्यायचं आहे। सर्व घमेल्यामध्ये साहित्य घेतलेलं आहे बारीक केलेलं। त्याच्यावर जे पिवळं तुम्हाला दिसते ती भिजवलेली तुपामध्ये मेथी आहे, तीही त्याच्यावर घालून घेतली आहे। इथे जवळजवळ 1.25 किलो गूळ आहे, तोही 1 किलो तुपामध्ये मी घेतलेला आहे। आणि तूप छान गरम झाल्यानंतर गूळ त्याच्यामध्ये घालून पूर्णपणे वितळून तो गूळ आणि तुपाचं मिश्रण आता मी हे गरम गरम जे आपण ड्रायफ्रुट्स आणि पिठाचं जे मिश्रण होतं केलेलं त्याच्यामध्ये हे तूप आणि गुळाचं गरम केलेला पाक घालत आहे। छान असं गरमागरमच आपण त्याच्यावर तो पाक घालायचा आहे आणि व्यवस्थित असं झाऱ्याच्या साहाय्याने मोठ्या घमेल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं खालीवर करत व्यवस्थित त्याचे गोळे असं मोडत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो गुळाचा आणि तुपाचा पाक व्यवस्थित सगळ्या बाजूला लागेल। त्याच्यानंतर हाताने असं रगडून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप आणि गुळाचं मिश्रण व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि ज्या गाठी आहेत त्याही व्यवस्थित मोडायच्या आहेत। पुन्हा एकदा खालीवर करत मिक्स करून घ्यायचंय। ज्या काही गाठी असतील त्याही पूर्णपणे मोडून घ्यायच्यात आणि मग लाडू बांधायला घ्यायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, लहान मोठ्या साईजमध्ये जसे आवडतील तसे तुम्ही हे लाडू बांधायचे आहेत आणि रोज सकाळी उठल्याबरोबर हा लाडू खायचा आहे। आता इथे सर्व लाडू बांधून आपले तयार आहेत। तुम्हाला मेथी आणि डिंकाच्या या लाडवांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।